थानापन्न व्हा सगळ्यांनी, कारण पुढच्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते आणि उत्तरार्ध अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय. असा संवाद म्हणजे आपल्याला सरांना ऐकायला मिळणार आहे. म्हणून शब्दामध्ये काय सांगू मी किती सुंदर हा दिवस, शब्दामध्ये काय सांगू मी किती सुंदर हा दिवस, आनंदाची उधळण आणि हास्याचा पाऊस. प्रसन्न सस्मित मुद्रा त्यांची ऊर्जा किती हो देते, प्रसन्न सस्मित मुद्रा त्यांची ऊर्जा किती हो देते, मिस्किलता तर हसव हसवूनी जगणे जणू शिकविते. त्यांची कविता रसिक मनाच्या हृदयाशी भिडते, त्यांची कविता रसिक मनाच्या हृदयाशी भिडते, स्नेहाचे हो गोड नाते तुमच्याशी जडते. वाणीमध्ये हास्य रसाचे कमळ जणू बहरते, वाणीमध्ये हास्य रसाचे कमळ जणू बहरते, नायगाव करी शैली जीवन अशोकवन की करते. आपल्या शब्द संपन्न आणि तुडुंब हसवणाऱ्या अशा शैलीमध्ये सगळ्यांना आनंद देणारे असे आपल्या सगळ्यांचे लाडके कवी, मुळात त्यांचं नावच अशोक आहे, त्याच्यामुळे आपल्याला आनंद देणं हेच म्हणजे हेच जणू काही त्यांच्या वाणीचं आद्य कर्तव्य आहे असं म्हणून आपलं कायम जे मनोरंजन करत आले आहेत, आपल्या कवितांनी आपल्याला मंत्रमुग्ध करत आलेले आहेत, असे सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर आज आपल्या सोबत आहेत. तर सर, तुमचं पुन्हा एकदा मनापासून कार्यक्रमात स्वागत. बुद्धी, प्रतिभा आणि कला या सगळ्याचं आराध्य दैवत असणारा श्री गणराय आणि त्या गणरायाची अनेक जी तीर्थक्षेत्र आहेत त्यातलं एक प्रसिद्ध तीर्थस्थान म्हणजे वाई. त्या वाईमध्ये सरांचा जन्म झाला गणराय, त्यामुळे गणरायाचा वरदहस्त हा निश्चित लाभलाच आहे. तर सर, मला तुमच्या बालपणाविषयी आधी जाणून घ्यायला आवडेल की ही जी काव्याची बीजे आहेत ती बालपणातच कुठेतरी रुजली होती का? नाही, वाईट जन्म झाला हे मी माझं भाग्य समजतो, कारण कृष्णा नदी संबंध तिथनं कृष्णेच्या काठावर वसलेलं ते गाव आहे. पेशव्यांनी उभारलेले सगळे दोन्ही बाजूला 7 घाट जे आहेत ते तिथे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज तिथे, कारण अफजल खान जेव्हा येणार होता आणि ते जेव्हा संकट आलं होतं प्रतापगडावर ते असताना, त्यावेळेला ते संकटातून मुक्त व्हावेत म्हणून त्या वाईला नदीची पूजा करण्यात आली होती असं आमच्याकडे लहानपणापासून आम्ही ऐकतो आहोत. खूप सुंदर असे घाट बांधलेले आहेत, दगडी घाट फार सुंदर आहेत तुम्हाला सांगतो, आणि अजिबात गर्दी वगैरे नसते. अशा डोंगर म्हणजे पाचगणीच्या पायथ्याशी डोंगर दऱ्यांच्या रांगामध्ये अशा याच्यामध्ये माझा जन्म झाला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि आता तिथे धरण झाले, पण तुला सांगतो माझ्या कवितेत अनेकदा नदी येते खूप वेळा. म्हणजे नंतरचा माझा काळ सगळा दुष्काळी प्रदेशात, मनमाड, नाशिक वगैरे तिकडे त्या भागात गेलेला, पण लहानपण गेलं तर आणि आता तिथे धरण बांधलंय, ती कृष्णा आता आटली. तर मी एकच ओळीची कविता लिहिली होती, अक्षरमासी दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. नदीचे कुणीच ऐकेना म्हणताना, नदीचे कुणीच ऐकेना म्हणताना, शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली म्हणून, धरणात जलसमाधी घेतली. आणि खरंच ते प्रवाही पण तुमच्या सर्वच कवितांमध्ये जाणवत असतं. पण राणा चव्हाणांसारख्या थोरांचं सानिध्य तुम्हाला लाभलं होतं, त्यांचा संपर्क लाभला होता, तर त्या काही आठवणी असतील तर त्याही जाणून घ्यायला आवडतील. राणा चव्हाणांसारख्या थोरांचं तर लहानपणापासून म्हणजे लक्ष्मण शास्त्री जोशी जे विख्यात, राणा चव्हाण हे तर म्हणजे कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांचे अगदी अनुयायीच त्या काळातले, आणि महाराष्ट्रातल्या सुधारकांमध्ये 19व्या शतकात तर विठ्ठलरामजी शिंद्यांचं खूप नाव घेतलं जातं. आणि अस्पृश्यांची सभा तिथे, गणपतीचं जे मोठं देऊळ आहे तर त्यांची सभा तिथे घ्यावी त्या गणपतीच्या देवळाच्या समोर, तर वाईतल्या लोकांनी विरोध केला. तर ते राणा चव्हाण जेव्हा त्यांच्याकडे गेले
ते म्हणाले जिथं गाढवं बसतात त्या समोरच्या याच्यात पूर्वी लहानपण मला आठवतंय, आंघोळीला जायचो सकाळी उठून, नदीवरच आंघोळ झाली ना आमची, तर ते म्हणाले की जिथं गाढवं बसतात तिथं माणसांची सभा घेतली तर काय बिघडते म्हणून. आणि मग ती राम मंदिर प्रवेशाच्या आधी तो वाईला ती विठ्ठलरामजी शिंद्यांची सभा झालेली आहे तुम्हाला सांगतो. आणि लक्ष्मण शास्त्री जोशी जे प्रख्यात विद्वान, म्हणजे भारतीय इंडॉलॉजी ज्याला म्हणतो, भारतीय विद्येचे फार मोठे अधिकारी पुरुष आणि विश्वकोशाचे संपादक, एन्सायक्लोपीडिया, तर ते असे एसटीत समोर आणि मी असं कॉलेजला प्री डिग्रीला असताना असा पुण्यापर्यंतचा प्रवासही केला आहे. लक्ष्मण शास्त्री हे यशवंतराव चव्हाणांचे गुरु, तर ते जेव्हा संरक्षण मंत्री, होम मिनिस्टर किंवा गृहमंत्री झाले तेव्हा त्यांना जेवण दिलं होतं आणि पाटावरती सगळ्यांना वाढलं होतं जेवायला पाठशाळेमध्ये, प्रार्थना पाठशाळेमध्ये. आणि आम्ही तेव्हा आम्ही कॉलेजला असतो, मी तेव्हा 3 भावांचे स्वयंपाक करून मी कॉलेज केलेलं आहे तुम्हाला सांगतो. तर आम्हाला कुठेही काय असलं की आम्हाला जेवायला वाढायला वगैरे बोलवायचे, तर वाढायला बोलवलेलं. आणि यशवंतरावांना जिलबी आवडते म्हणून जिलबी केलेली होती, तर मी यशवंतरावांच्या पानात जिलबी वाढलेली आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे असं गमत्या अशा. किती छान. आणि कवी म्हणून जी जडणघडण झाली त्याच्यामध्ये गावाचं कसं योगदान? असं नाही, हे कुठल्याही गावात जन्माला आला असतो. आपल्या जुन्या काळातल्या आज्या मावशा सगळ्या घरामध्ये एकत्र जमल्या बायका त्या सगळं काही कुणी दिवाळीचे पदार्थ बनवायचे, काही बेगमीचे पदार्थ बनवायचे, तर त्यांच्यामध्ये भेंड्या सुरू व्हायच्या. आणि मग सगळ्या आर्या, अभंग, ओव्या हे सगळं त्यांचं जुन्या कविता भांडार अक्षरशः त्यांच्या ओठावर येतं. म्हणजे घरात काहीतरी हे तुमचं डोहाळ जेवण आहे, बारसं आहे, तर पटापट त्या रचना करायच्या सगळ्या थरातल्या सगळ्या बायका. मी विशिष्ट वर्गातल्या वगैरे असं म्हणत नाही, सगळ्या बायका या घराघरातल्या बहिणाबाई होत्या. आजच्या आपल्या वाईट वाटेल पण तुझ्या वयाच्या ज्या सगळ्या आहेत ना त्यांचा आणि याचा काही संबंध राहिलेला नाही आहे. तुझा अपवाद असेल कारण तू कीर्तन करतेस, तू आत्ता माझ्यावरती देखील छान ओळख करून दिलीस, ओळख करून देताना छानपैकी अशी कविता रचलीस तू माझ्यावरती, तर तू अपवाद आहेस तुला सांगतो. आणि छान ओळख करून दिली, म्हणजे ओळख करून देताना. नाहीतर मला एकदा औरंगाबादला ते म्हणाले अशोक नायगावकर ऑक्टोबर SSC फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालेत म्हणून वगैरे. काय कोण सांगेल. आणि त्याच्या पुढचं म्हणजे सांगायचं म्हणजे विशेष, नायगावकर हे लहानपणी अतिशय बुद्धिमान होते म्हणून वगैरे. पुढे घेऊ. खरंच आज म्हणजे आपण सगळेजण अगदी हसून एक सुंदर आनंददायी असं वातावरण निर्माण होणार आहे, हसून आपली मुरकुंडी उडणार, यात काही वाद नाही. आणि खरंच सरांनी उल्लेख केल्यावर इतकं ते म्हणजे आश्चर्य वाटतं. अभंग, आर्या, ओव्या याच्या भेंड्या बऱ्याचदा आपण सर ज्या प्रकारे म्हणाले की ही वृत्तपण म्हणजे तरुण पिढीला माहीत नसतात, त्याच्या भेंड्या हे ऐकूनच आश्चर्य वाटतं. आणि खरंच इतकं समृद्ध बालपण तुम्हाला लाभलं. आणि त्यानंतर वाणिज्य शाखेचे अधिस्नातक झाल्यानंतर आपण सुरुवातीच्या काळात मी अवचित मृगया, ऐल तटावर अशा काही कविता केल्या. माझ्यावरती तसा एकेकाळी सगळ्या ही जी अशी गाणी म्हणा हे म्हणा याचा खूप सुंदर असा माझ्यावरती खरं म्हणजे प्रभाव होता. बोरकर काय, तांबे काय, पाडगावकर काय, म्हणजे पानी शुभ शकून आमच्या कोमल ओल्या रेषा, काय लिहिले हो. आपण एवढी वर्ष पानं खाल्ली पण आपल्याला ती कसं पान उलटं करून त्याच्या रेषा किती नाजूक आहेत ते आपल्याला नाही कळलं. मी तर 50 वर्ष पानं खाल्ली, पण मला जेव्हा फटका बसला, 2 स्ट्रेन टाकले, तेव्हा ते सगळं माझं पान खाणं वगैरे बंद झालं तुम्हाला सांगतो. काय पाडगाव. तर तेव्हा मी अशा प्रकारची गाणी वगैरे लिहायचो. आणि इथेच बांद्र्याला किंवा माहीमला जे सुहास बापट म्हणून होते, सुहास भालचंद्र बापट, आलोचना मासिकाचे सहसंपादक आणि फारच विद्वान म्हणजे वाईवरनं आलो ना तर मी त्याच्या घरात मला आसरा दिला. आणि त्यांच्या पॅन्ट शर्ट हे मी अल्टर करून घातलेले आहेत, कारण आमची परिस्थिती नव्हती तेवढी.
आता तुमचा भाऊ पण तुमच्या शर्ट नाही वापरणार. पण म्हणजे काळ कसा होता तुम्हाला 50-60. मी 69 साली मुंबईत आलो, म्हणजे आता 56 वर्ष झाली त्याला. तर तो काळ आणि आत्ताचा काळ यात खूप फरक आहे, तुम्हाला सांगतो. हे सगळं जीवनविषयक प्रचंड काहीतरी अह्यवादी, प्रचंड टोलेजंग आणि गाड्या काय आणि ड्रेस काय सगळं. माझ्या 2 मुली आहेत, तर असं जर कपाट उघडलं ना अंगावर सगळे ड्रेस येतील की काय, एवढी भरलेली असतात. आणि एका लग्नाला एका फंक्शनला घातलेला ड्रेस पुढच्या फंक्शनला नाही घालायचा, असं काहीतरी आहे. आम्ही रफू करून किंवा हे करून आम्ही संबंध. मला वर्गात 5वीत असताना उभं का करायचे, तर माझी चड्डी मागच्या बाजूला फाटलेली होती, तेव्हा मी शर्ट इन करत नव्हतो. अशा परिस्थितीतनं आम्ही गेलेलो आहोत, तुम्हाला सांगतो. म्हणजे मी कॉलेजला होतो तर ते ट्युटोरियल शीटचे 10 पैसे लागतात, तर ते आमच्याकडे कुणाकडेच नसायचे, मग कुणीकडे तरी मागून घ्यायचे वगैरे असं तसं. आता माझी मुलगी इथे रचनाला आर्किटेक्चरला होती, ती काहीतरी 50 रुपये घेऊन जायची. तर म्हटलं 50 कसे पुरतील, 100 रुपये घेऊन जा एखाद्या वेळेला, तुला टॅक्सीनं यावं लागेल वगैरे असं सगळं. हा जो फरक आहे, साधेपणा, हे प्रचंड काहीतरी असं विलक्षण ऐहिक प्राप्ती, केवढं टोलेजंग वगैरे सगळं झालंय, पण त्यातला आत्मा कुठेतरी हरवलाय असं मला कुठेतरी वाटतं. त्यामुळे एखाद्या ठिकाणी जाऊन आल्यावर तुम्ही कसं म्हणतात की त्या हॉटेलला अगदी घरच्यासारखं जेवण होतं म्हणून. हे घरच्यासारखं काय, घरच्यासारखं काय, घरचेच लोक जर फोन करून बाहेरचं मागवत आहेत तर घरच्यासारख्याला काय अर्थ राहिला आता, बरोबर आहे की नाही? हो हो हो, असंच झालेलं आहे. तेव्हा सगळ्याचं काहीतरी असं विचित्र झाल्यासारखं अशी ही समाज आहे. आणि आता हे सगळं रंग गंध हे सगळं खूप अशी दुनिया अशी आहे ना, हे सगळं मला सगळ्यात म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटची जी एक दुनिया होती, त्यानं जे मी ती जी अशी कोणतरी विश्वसुंदरीच असावी आणि ते डोक्याभोवती ते संबंध तिचे असे काहीतरी, ते एखादा मुगटच आहे तो, असं काहीतरी ते डेकोरेशन आहे. मला इतकं सुंदर वाटलं, ते फारच सुंदर वाटलं. म्हणजे मी जेव्हा जगभर जातो तेव्हा तिथे मी गॅलरीमध्ये, नॅशनल गॅलरीमध्ये लंडनला ट्रफलगर स्क्वेअर, मी दरवेळेला जातो आणि त्या तिथल्या याच्यावरती असा तासनतास असा बसून असतो. गेली 20 वर्ष मी माझा आयुष्याचा 5-6 महिन्याचा काळ तर सगळ्या परदेशात जातो, मुली तिकडे असल्यामुळे. आणि जगात जिथं जिथे घेऊन जातात तिथं तिथं पहिल्यांदा आपण बघतो काय, तर ही सगळीकडे म्युझियम्स असतात, आर्ट गॅलरीज असतात. तर तसं काहीतरी मला आज मी पुन्हा कुठेतरी युरोपात फिरतोय की काय, किंवा ब्रसेल्स, मी ते ब्रसेल्सला एक छोटीच गॅलरी बघितली होती आणि त्या ब्रसेल्सच्या गॅलरीसारखं मला छोटंसं असं काहीतरी आहे की काय असं मला वाटलं. गंमत आली मला, तुम्हाला सांगतो हे सगळं. पण माझी दुनिया ही नाही. मला आवडलं कुठलं चित्र माहीत आहे एवढ्या सगळ्या ह्याच्यात. तुम्ही म्हणाल काय या माणसाची, काय या माणसाची म्हणजे रुची काय आहे, तर ते तिथं सगळे वृक्ष आहेत, असे नुसतं खोड दिसतंय, सगळा काळोख आहे आणि तिकडनं सूर्य उगवतोय. म्हणजे अणुस्फोटानंतर अगदी मुळापासून सगळं जळून जावं, जळून राख व्हावी, सगळं काळं पडावं, काळं ठिक्कर पडावं, असं संपलंय सगळं. आणि अशा याच्यामध्ये कुठेतरी तो लाईट वरती येतोय की काय, असं मला त्या चित्रामध्ये वाटलं. बाकीची सगळी चित्र चांगलीच आहेत, याबद्दल वादच नाही, तुम्हाला सांगतो. पण मला त्याच्यामध्ये, मी सामाजिक जाणीववाला माणूस आहे, त्याच्यामुळे मला हे असं, म्हणजे माझ्याबद्दल सांगताना म्हणतात की नायगावकरांना एकदा कोकणात घेऊन गेलो तर त्यांनी विचारलं, म्हणे नायगाव, मला विचारलं की कुठं आहे, काय निसर्ग कसा आहे म्हणून. तर म्हणे कुठं आहे निसर्ग. मी म्हटलं कुठं आहे निसर्ग. अहो म्हणे एवढी झाडं वेळं, एवढं सगळं हिरवंगार तुम्हाला दिसत नाही. तर तेव्हा मी त्याला म्हटलं मध्ये झाडं येत आहेत म्हणून वगैरे. हे माझ्या बाबतीत ही कथा असं ओळख करून देताना सांगतात सगळे नायगावकर. तर म्हणे आम्हाला गाईचं दूध दिसतं, गाईचे डोळे दिसतात, नायगावकरांना गाईचं शेण दिसतं म्हणून वगैरे. असं काहीतरी माझ्या सामाजिक कवितेची टिंगल करणारे, म्हणजे ही गंमतच असते. आमचं संमेलन म्हणजे फार अनेक ठिकाणी गेलो होतं ते असं.
आपण म्हणतो ना, जे न देखे रवी ते देखे कवी, तसं किती याचा सुद्धा अर्थ मी काय सांगितलाय माहित आहे का, की जे न देखे रवी ते देखे कवी, कारण याचा कवी रात्री बोंबलत बाहेर पडतात म्हणून. दिवसा झोपून टर्र असतात आणि रात्री बाहेर पडतात. पण तुम्ही तरी त्याच्यामधून सामाजिक जाणीवा शोधता. मग ते काही कोकणातला निसर्ग असो किंवा इतर कुठले, त्याच्यातून काहीतरी सामाजिक जाणीवा शोधतात. तेही न शोधता काहीतरी त्याच्यामध्ये, म्हणजे एखाद्या सुंदर गोष्टीकडे अगदी अरसिकतेने बघणारी अरसिक मनाची माणसं असतात. मला ती वसंत बापटांची कविता आठवते, आषाढस्य प्रथम दिवसे. आषाढाच्या पहिल्या दिवशी चिंब होऊनी भिजे धरित्री. रसिकमन म्हणता आषाढाच्या पहिल्या दिवशी चिंब होऊनी भिजे धरित्री. अरसिकमन म्हणतं कैक दिसांनी न्हाऊन माखून प्रसन्न होई तुटकी छत्री. रसिकमन म्हणतं स्वर्गधरेचे मीलन झाले सांगत फिरतो गंधित वारा. अरसिकमन म्हणतं ज्याने दोजी मारो गोली आज कचेरीस बुट्टी मारा. रसिकवन म्हणतं हिरवळ हसली खडकांवरती झरे लागले थैथक नाचू. अरसिकमन म्हणतं गरम भजांसह चहा भुरकुनी आपण फिल्मी मासिक वाचू. आषाढाच्या पहिल्या दिवशी जलधारांना कशास भेटा, खरे सांगू का कवितेतच तो निसर्ग सुंदर दिसतो बेटा. कवितेतच तो निसर्ग सुंदर दिसतो बेटा. मला वाटतं अशा निसर्गावर कविता करणारे कवी वेगळे असतात, पण तुमच्या कवितांमधून माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे ना, त्या प्रवृत्तीचा वेध आम्हाला घेतलेला दिसतो. आणि मी मगाशी काही तुमच्या कविता, आता तुला सांगू की लंडनमध्ये 1920-21 या काळात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तिथे शिकायला होते. आणि तिथे त्या 10 किंग हेनरी रोडवर मी मुलीला म्हटलं की का गं असं, मग माझ्या ऑफिसच्या पिछाडीलाच आहे ते. मग गेलो, त्या दरवाजासमोर फोटो काढला आणि मी घरी आलो, म्हणजे लंडनलाच स्टॅनमोरला, आणि 3 ओळी लिहून झाल्या. बघ कसा परिणाम असतो. प्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली, उजेड झाली. कसा परिणाम होतो. ग्लासनोस, पेरेस्ट्रोइका, ते गोर्बाचेव वगैरे, तेव्हा ईस्ट युरोपियन कंट्रीज सगळं कोसळली. राष्ट्र, डावी राष्ट्र, कम्युनिस्ट कंट्रीज सगळ्या कोसळल्या एकामागून एक. त्यावेळेला मी 2 ओळी लिहिल्या होत्या. क्रांतीस वाहताना श्रद्धांजली मुक्याने, क्रांतीस वाहताना श्रद्धांजली मुक्याने, डाव्या बुटात त्यांच्या उजवेच पाय होते, डाव्या बुटात त्यांच्या उजवेच पाय. खरंच आपण म्हणतो हसवता, त्यांच्या ज्या हसवणाऱ्या कविता आहेत ना, त्याच्यात पण कुठेतरी ना आपल्याला एखादी मनाला चटका लावून टाकणारी त्या खळखळून हसवणाऱ्या कवितांच्या शेवटी पण काहीतरी असा प्रश्न ते उपस्थित करतात की मनाला चटका लागतो. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मला वाटतं त्या काळामध्ये नामदेव ढसाळ किंवा नारायण सुर्वे अशा कवींशी सुद्धा तुमचा संपर्क आला. मग त्यांच्यापासून सुद्धा तुम्ही प्रभावित झालात का? म्हणजे तुमची भोपाळ दुर्घटनेवरची कविता असो किंवा इतर सामाजिक कविता. तर हे जे मी साश्रू नयन भर क्षणाक्षणाला कुसुमगंध हट भरते, मी अवचित मृगया स्वप्न बनातून वाट वाकडी पळते, मी सचैल शिंपित पदघुंगुरव लज्जित मनी मोहरते, अशा काही ओळी मी, किंवा मी बोरिवली स्टेशनात बसलो आणि माटुंगा येईपर्यंत दुसऱ्या दिवशी मातृदिन होता. सुहास बापटांना आईवरची कविता हवी होती. IASच्या शाळेमध्ये त्यांना म्हणायची होती. तर ते आई माझ्या गीतातले गे स्वप्न तू स्वप्न तू वन सूर तू श्वास तू निश्वास तू या निर्मितीचा प्राण तू, अशी ओळीने सुरुवात झाली. आणि माटुंग्याला येईपर्यंत ते आईचं गीत तयार झालं होतं. तर असं एक एक काय तो असा भारलेला काळ असतो. तुम्हाला सांगतो, मुंबईत आल्यानंतर नारायण सुर्व्यांच्या मी वाईला असताना सुर्वे सबंध ओठ, म्हणजे एखादं पुस्तक घेतलं ना, वेड लागणं ज्याला म्हणतात ना, एखाद्यासाठी वेड होणं, हे जे सगळं आहे ना, ही जी कला निर्मिती आहे ना, त्याच्यामागे वेड हे आहे. तुम्हाला सांग, वेड व्हावं लागतं त्याच्यासाठी, त्याशिवाय काही
हस्तगत होत नाही. आमची पुस्तकाच्या पुस्तकं पाठ असायची. कविताच्या कविता सबंध मर्ढेकर ओठावर होता किंवा नारायण सुर्वे सबंध ओठावर होते. तर ते त्यांच्या चिंचपोकळीच्या त्या म्युन्सिपल क्वार्टर्समध्ये जाऊन तिथं मी त्यांच्या घरी गेलो आणि तिथनं दादर स्टेशनात येईपर्यंत त्यांना त्यांच्या कविता ऐकवत होतो तुम्हाला सांगतो. मग आम्ही चहा प्यायला कुठेतरी गेलो. तो सगळा सहवास 30-40 वर्षाचा जवळजवळ 69 पासून ते आत्ता. आणि गंमत म्हणजे तू सुर्व्यांचं नाव घेतलंस, या वर्षीपासून नारायण सुर्व्यांची जन्मशताब्दी सुरू होतं बरं का. मोठी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. तर असा सगळा नामदेव आणि मी त्या काळामध्ये तो म्हणजे दलित पॅन्थर तो मोठा कोणीतरी व्हायच्या आधी मी आणि तो माझ्या ऑफिसला बँकेत रोज यायचा. सँडर्स रोड गोडाऊनला मी होतो तेव्हा 69-70ची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. तर तेव्हा आम्ही रोज सगळे आणि ऑफिस सुटलं ना की आम्ही कुठं फिरायचो. सगळ्या जिथं मीनाकुमारीचं जिथे दफन केलं आहे त्या स्मशानभूमीत सुद्धा आम्ही जायचो. कारण तिथं तो जो काम करणारा होता तो आमच्या या दलित मुवमेंटमधला एक माणूस होता. नंतर आम्ही अफगाण चर्चपासून सगळीकडे असे फिरायचो वगैरे. सोबतची होळी करायची आहे, अमुक करायचं आहे, अशा सगळ्या कामात होतो. त्याच्या नवाब चाळीतल्या त्याच्या घरामध्ये मी त्याच्या आईच्या हातचं जेवलोय, माझ्या आईच्या हातचं तो बोरिवलीला जेवलं. तर इतके आमचे घनिष्ठ. पण पुढे तो जेव्हा टाइम्स ऑफ इंडियात त्याचा फोटो आला आणि टाईम मॅगझिनमध्ये फ्रंट पेजवर त्याचा फोटो आल्यानंतर मग मात्र मला माझ्या मर्यादा होत्या. मी त्यातनं बाजूला झालो. हे सगळं काय आहे की सामाजिकता काय आहे. आपण व्यक्तिगत जीवन तुमचं हे वाचन बिचन, पण जग कुठे आहे. मी सगळ्या त्याच्याबरोबर झोपडपट्ट्या फिरलोय आणि आज तशा झोपडपट्ट्या तशा नाही. 70-71 साली नुसता पाय ठेवला वडाळ्याच्या त्या आनंदनगर झोपडपट्टीत, अर्धा पाय असा आत जायचा तुम्हाला सांगतो. अशा झोपडपट्ट्या होत्या तेव्हा तुम्हाला सांगतो. तेव्हा मी त्याच्याबरोबर संबंध फिरलेलो आहे. हे उगच नाही. मी मुंबईत जेव्हा आलो ना, तुम्ही झोपडपट्ट्या किंवा या जीवनावर लिहिता, रस्त्यावर राहणारे लोक आहेत, रस्त्यावर लग्न होतात त्यांची, रस्त्यावर लग्न होतात. आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या, फळकुळे पळवून भासतो भाकऱ्या, खतखदवतो रस्सा शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या, फळकुटे पळवून. आम्ही आमच्या चुलीचा धूर जातो अवकाशात श्रीहरिकोट्याच्या अग्निबाणासारखा. तो अडवू शकत नाहीत रिबेरो अथवा तुमच्या कॅनॉपीज. तो आमच्या चुलीचा धूर अडवू शकत नाहीत रिबेरो, त्यावेळेचे कमिशनर. रिबेरो अथवा तुमच्या कॅनॉपीज. तो जातो सरळ अवकाशात श्रीहरिकोट्याच्या अग्निबाणासारखा. तुम्ही धंदडत ततड करत नाचत जाता रात्री बोडक्यावर बत्त्या लावून. नवरा नेता उत्सवित संभोगासाठी आणि पैसे नोटा उधळता आमच्यावर. स्टेशनात मान्सूनच्या मुसळधार पावसात तुम्ही आमचे मायबाप. स्टेशनात तुम्ही प्लॅटफॉर्म बांधता आमच्यासाठी. हे आम्ही सूर्यनारायणाला प्रार्थना करतो, जे तुझ्याजवळ 9 इंची भिंतीच्या आत आणि शिमेटात कलवलेल्या खडीच्या शिगांच्या थराखालून करुणा भागतात तुझी आणि गायत्रीचे पुरस्चरण करतात तुझ्याकडे काळ्या चष्म्यातून पाहत. त्यांनाही तू सुखी ठेव. खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून किरणे सोड त्यांच्यावर. आणि आमच्या या व्यस्त चुली, खाटा भांडी आणि कठड्यावर वाळत घातलेल्या गोधड्या पॅन्टी, ज्याच्यावर ते 4थ्या मजल्यावरून 120 पान थुंकतात, त्यांना तू रोज पवित्र कर. आणि जमलेच तर थंडीच्या दिवसात 1-2 महिने रात्रीचा पण उगव, म्हणजे आमच्याही मुलाबाळांना त्राण येईल, ऊर्जा मिळेल ॲल्युमिनची पातेली घेऊन फिरण्याचे दुसऱ्या दिवसासाठी. आता दिवस असे बदललेत. त्या काळात सकाळी आपल्याकडं कोणतरी पातेली अशी पोचे आलेली पातेली घेऊन काहीतरी शिळं वाढ वगैरे व्हायची. आता हल्ली कुणी भीक मागणारे येत नाहीत. असे खरंच सांगतो, तुमच्याकडचं जुनं अन्न आहे ना, ते कचऱ्यात किंवा बागेत खड्डा खडून टाकावं लागतं. काय समाज केवढा बदलला आहे. काय फार प्रॉब्लेम होतो. हे जे उरलेलं आहे ना सगळं, ते कुठं टाकायचं. प्रत्येक घरातला हा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे ते याच्यात त्या डस्टबिनमध्ये टाकताना खूप वेदना होतात तुम्हाला. आणि ऑर्डर काय देतात पुढची पिढी. जर 3 माणसं असतील ना तर 7 माणसांची ऑर्डर देतात ते तुम्हाला सांगतो. एवढं आपल्याकडचे दानशूर सगळे मुली झालेले आहेत आपल्या. बरोबर. तर सॉरी. आणि तुम्ही ही जी कविता आत्ता सादर केली त्या वेळेला मला वाटतं तुम्ही स्वतः त्या रस्त्यावरच्या मंडळींकरता खिचडी शिजवली होती, अशी एक आठवण आहे. असं आहे. म्हणजे तेव्हा एकदा ते पाऊस आला तेव्हा ते जाऊन
बोरिवली स्टेशनात ते सगळे लोक आलेले, त्यांना खिचडा वगैरे असा नेऊन वाढलेला आहे मी सगळा. असं ते पावसात कोणी नसतं कुणाचं. मानवता आहे सर्वात श्रेष्ठ मूल्य आहे. सगळ्या धर्मांच्या वरती मानवता आहे. तुम्हाला सांग खरंच. आणि ती मानवता इतकी, ती संवेदनशीलता सरांच्या कवितेमध्ये अनुभवायला मिळते. भोपाळ दुर्घटनेवरची तुमची जी कविता आहे त्याची अनेक साहित्यिकांनी दखल घेतली होती. त्या भोपाळ दुर्घटनेवरच्या तुमच्या कवितेची अनेक साहित्यिकांनी दखल घेतली होती. त्या आठवणीबद्दल ऐकायला आवडेल आणि कविता सादर करता आली. याच्यामध्ये ती तेवढी हे होणार नाही, पण ती कविता भारतात भारतीय ज्ञानपीठच्या भारतीय कविता आहे या संग्रहामध्ये ज्या 2 कविता माझ्या, म्हणजे सचिनचे वडील रमेश तेंडुलकर त्यांनी ती कविता मागून घेतली आणि नवभारत मासिकात मेकुम रेग्यांनी ती माझी कविता छापली होती तेव्हा. म्हणजे आता त्याच कीटकनाशकांना मारायचे, त्यात बदल इतकेच, त्या मल्टीनॅशनलवाल्यांना हे रात्रीच्या गाढ निद्रेतले लोकच कीटक वाटले, अशी त्याची सुरुवात होती. म्हणजे किती भयंकर सगळं झालं होतं. मला वाटते ती कविता आता त्याच कीटकांना मारायचे, त्यात थोडासा बदल इतकेच, त्या मल्टीनॅशनलवाल्यांना हे रात्रीच्या गाढ निद्रेतले लोकच कीटक वाटले. फिनाईल मिसाईल काय ते मिथाईल आयसोटेन मिथाईल काहीतरी काळकाम वेगवाले म्हणाले, एका टाकीतून एका तासात 2 टन वायू पंचक्रोशीत सोडला तर 2000 माणसे मरतात आणि 1 लाख जखमींना तात्पुरते उपचार करून घरी पाठवतात. तर मेलेल्यांचे जखमी झालेल्यांची गुणोत्तर प्रमाण किती? मेलेल्यांचे जखमी झालेल्यांची गुणोत्तर प्रमाण किती? आयुर्वेदाचार्य म्हणाले, भोपाळच्या शरीरात वातप्रकोप झाला व त्रिदोष चिकित्सेप्रमाणे वातप्रकोप झाला असता धाप लागणे, मळमळणे इत्यादी प्रकार संभवतात. धर्मगुरूंनी राजास पत्र पाठवले ते येणेप्रमाणे अनेक उत्तम आशीर्वाद आपले रयतेपैकी काही हजार माणसास घुसमटल्याने देवाज्ञा झाल्याचे कळते. ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही, तरीही आपण सुखरूप आहात हे ऐकून समाधान वाटले. कळावे सोबत अंगारा पाठवला आहे. शेअर होल्डर म्हणाले, आम्ही रोजच्या व्यवहारात जबाबदार नाही, आम्ही फक्त लाभांश म्हणजे डिव्हिडंड व चढउतार याच्याशी संबंधित आहोत. तरीही त्यातले काही पापक्षालनार्थ आचार्यांकडे गेले. ते व्रतस्थपणे म्हणाले, तूर्त शेअर्स विकू नका, पण कंपनीचे औषध मात्र घरात ठेवू नका. काही लोक म्हणाले हा कारखाना चालवा येथून. तर ते मल्टीनॅशनलवाले म्हणाले, याद राखा तुमची पण हवा बंद करीन. शेवटी बहुमताने तेथे विज्ञानाचे स्मारक बांधायचे ठरले. आता आपण म्हणतो त्या दिवशी रात्री लगोलग ती जी कंपनी, त्या कंपनीचा जो मालक का कोणतरी, जो MD काहीतरी, त्याला रातोरात त्या स्पेशल विमानानं अमेरिकेला जायची परवानगी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली. हे सगळं आपण जे बघतो ना, किती माणसांचा आहे आता हे रंग वगैरे, हे सगळं इथं आल्यावर कसं आपण वेगळ्या दुनियात येतो. बाहेरचं जेव कसं आहे हो तुम्हाला. रोज सकाळी TV ओपन केला की त्या देशमुखला कसा मारला, म्हणजे ते संभाजीराजांचे कसे हाल केले त्याची आवृत्तीच आहे ती. तुम्हाला सांगतो, संभाजीराजांचे डोळे काढले ना, आणि इथं बघा काय केलं तो देशमुख जो आहे तो. तेव्हा ते इतकं 350 वर्षानंतर काय फरक पडला आहे का काही तुम्हाला? सकाळी जेव्हा आपण TV लावतो तेव्हा काय एक एक गोष्टी दिसतात. ते असं इथे जरा आज आल्यानंतर कसं छान असं काहीतरी खूप सुंदर जगामध्ये आहोत असं थोडंसं हिच्यामुळे हिनं पकडलं मला. खरं म्हणजे मी असं पण तुम्ही आल्यामुळे ते वातावरण आहे ते अजून खूप बहारदार झालं, यात काही शंका नाही. मी मगाशी नारायण सुर्वे आणि नामदेव ढसाळांचा उल्लेख केला, पण त्या आधीच्या काळामध्ये म्हणजे कवी अनिल, शांताबाई शेळके, आरती प्रभू अशा काही ज्येष्ठ कवींचा सुद्धा संपर्क तुमच्यासोबत आला होता. शांताबाईंनी तर दाद दिली होती तुमच्या चैत्र कवितेला, ती आठवण सुद्धा ऐकायला आवडेल. छान असं चैत्राची कविता आवडते मला, पण ती आता माझ्याकडे नाही आहे तुला सांगतो. पण त्यांनी तेव्हा फोन नव्हते ना, तर कुठनं तरी त्यांनी माझा फोन घेतला, म्हणजे लँडलाईन होता तो, आणि मग मी पोस्टात जाऊन त्यांचा फोन, तर त्या म्हणल्या इतकं छान
म्हणजे मी चैत्राचं त्यात जे महिलांचं वर्णन केलं होतं ना ते त्यांना फार आवडलं होतं. तर शांताबाईंसारख्याने मला दाद द्यावी याची, म्हणजे मी तेव्हा ते रामदासांची जी सगळ्या धाट्या सभाया, तर ते मौजेमध्ये सत्यकथेच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि मी तेव्हा लिहिलं होतं ते तुझं दंडची दंड उदंडची बंड असं रामदासांच्या ह्याच्यामध्ये एक धाट्या सभाय असं आहे. तर त्याच्यावरनं मी लिहिलं होतं, तुझी श्यामल कोमल धवल झपापत धून अधून मधून जशी तुझी उन्नत चाल त्रिताल निनादत नाद सदोदित रूपमती तुझी चाहुल पाऊल अक्ष विराम रमारमणी रममाण जशी. असं तो तर शांताबाईंनी असा हातात घेतला रामभाऊंचा आणि म्हणे राम किती छान म्हणून. तर हे सगळं अनुभवलंय हो आम्ही, तुम्हाला सांगतो. हे सगळं आत्ताचा नायगावकर हा विदूषक आहे. आत्ताचा नायगावकर हा विदूषक आहे, तुम्हाला सांगतो. हास्य विनोद करणारा माणूस म्हणून जगात सगळीकडे माझी ओळख करून देतात, तुम्हाला सांगतो. म्हणजे त्या BMMचं कन्व्हेन्शन असतं बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिकेमध्ये. तर त्यांचं कन्व्हेन्शन ग्रँड रॅपिडला होतं, मॉन्ट्रियल जवळची. मॉन्ट्रियल जवळ नाही, कुठलं ते गाव नाही आठवत. तर ते ग्रँड रॅपिडला होतं आणि तिथे आमचा कार्यक्रम. तर एवढे लोक आत घुसले हॉलमध्ये आणि ते सिक्युरिटी म्हणाले हॉलच्या कॅपॅसिटीपेक्षा एक जरी माणूस जास्त असेल तरी प्रोग्राम चालू करू देणार नाही. मग शेवटी ते दरवाजे उघडले आणि मग आमचा कार्यक्रम चालू झाला. अशी एक म्हणजे विलासराव मुख्यमंत्री असताना लंडनला तिथे ते 10 लाखाचे 10 पुरस्कार, लाखांचे 10 पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना द्या. ते MSRDCचे कोणतरी वर्मा का शर्मा कोणतरी होते ज्यांनी सगळे हे तुमचे फ्लायओव्हर बांधले, सगळ्यांना दिले आणि विलासरावांनी माझा कार्यक्रमावर टीक केली होती. ते मला अजित बुरे म्हणाला नायगावकर तुम्ही याल का लंडन. म्हटलं मला काय प्रॉब्लेम आहे, माझा एक तर व्हिसा आहे, 10 वर्षाचा व्हिसा असतो माझा. आता आज उद्याकडे पुन्हा पुढच्या 10 वर्षाचा येईल. आणि म्हटलं लंडनमधनं ते महाराष्ट्र मंडळ माझ्या घरापासून एक 10-15 मिनिटावर आहे, तुम्हाला काय याचा त्यांनी तो म्हणला येशील का अशोक. म्हटलं येईन ना, तुम्हाला काहीच खर्च नाही, मला हॉटेलात ठेवायला नको, कुठं ठेवायला, मी घरनं मुलीकडनं जाईन म्हणून. आणि मी जेव्हा त्या MSRDCच्या वर्मा का शर्मांना पुरस्कार दिला तेव्हा मी म्हटलं की आत्ता हे फ्लायओव्हर बांधलेल्या वर्मा शर्मांना पुरस्कार दिला म्हटलं, पण गेल्या वर्षीची गोष्ट आहे, पावसाळ्यामध्ये म्हटलं दादरच्या त्या फ्लायओव्हरवर एवढं पाणी साचलं की सगळं ट्रॅफिक खालून वळवावं लागलं म्हणून वगैरे. त्यांनी विलासरावनी आता डोक्यावर हात मारला, काय वात्रट माणूस आहे म्हणून. ते आता सगळ्या गमती केव्हा काय सुचेल काही सांगता येत नाही. असं म्हणजे कार्यक्रम करताना 2-3दा तिथंच एक माणूस खुर्चीतनं खाली पडला, तुम्हाला सांगतो. हसता 3 ठिकाणी माणसं खाली पडलेली आहेत माझ्या कार्यक्रमामध्ये. इतकं काहीतरी वात्रटपणा सगळा ऐनवेळीला सुचत असतं. पण त्यामुळेच मैफिल रंगतदार होते. आणि तुम्ही हे आता परदेशातल्या कार्यक्रमाचा अनुभव सांगितलात. जेव्हा तुम्ही हे कार्यक्रम करायला सुरुवात केलीत, मग अरुण म्हात्रे, रामदास फुटाणे त्यांच्यासोबत, तेव्हाच सुरुवातीच्या काळातले काही अनुभव असतील. म्हणजे तुमचा एक आहे की सुरेंद्र शर्मा, चक्रधर त्यांच्यासोबत एक हिंदी कवींचा वेगळा कार्यक्रम होता, अमरावतीला झाला होता एक. आणि हे सगळे पद्मश्री हो, 2 अशोक चक्रधर पद्मश्री, हिंदीतले केवढे मोठे कविते, नाभिकतले मराठीतलं कोण विचार. अहो त्यांना विमानानं जातात येतात ते, खरंच सांगतो. आता हल्ली मराठीतला कॉस्टली कवी म्हणजे मीच आहे, तुम्हाला सांगतो. माझं मानधन कुणाला परवडत नाही, खरंच सांगतो तुम्हाला. तर त्या ह्याच्यामध्ये ते सुद्धा किती ते लोक मला येऊन मराठीतले म्हणतात नायगावकर तुमचं मानधन वाढवा म्हणून, आम्हाला 1000-2000च देतात म्हणून, तुमचं वाढलं तर आम्हाला पैसे जास्त देतील म्हणून. आता सगळा भाग मराठीतला आहे. तर ते अशोक चक्रधर, तो मोठे डोळेवाले कोणते, वर्मा शर्मा, सुरेंद्र शर्मा, ते 3 जण, आम्ही इकडनं 3 जण. आणि त्यांनी म्हणजे आम्हाला असं दुय्यम समोर 10,000 पब्लिक होतं. तर त्यांचं सगळ्यांचं झालं. मग म्हणले आप शुरू करो. तर पहिल्यांदा फुटाण्यांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं, पॉलिटिकल कॉमेंट वगैरे. मग म्हणे अशोक तू जा. तर मी जे माझं सुरुवातीचं सगळं जे सुरू झालं ते लोक सगळे वेडेच व्हायला लागले मग. आणि हा भैसाटला, सुरेंद्र शर्मा भैसाटला, तुम्हाला सांगतो. तो अपसेट झाला. तो म्हणजे माणूस ॲक्सेप्ट नाही करत, आपल्यापेक्षा जास्त कुणाला तरी टाळ्या मिळत आहेत हे माणसाला सहन नाही होत, तुम्हाला सांगतो. आणि मग तो त्याचे कंट्रोलच गेला.
तो म्हणे अभि बंद करेंगे, नाही नाही और एक राऊंड आहे. आणि नेक्स्ट राऊंडमध्ये मी स्वयंपाकाची शाकाहार कविता म्हटली. मग तर काय धुमाकूळच सगळा, तुम्हाला सांगतो. सादर कराल का आता? हा, सादर कराल हो, आता? पण आता ती समारोपाला करतो मी अगदी, आणि मग त्यानंतर बंद करूया. हा, बरं. मी वेड लागायच्या पूर्वीची एक कविता म्हणतो, जरा वेगळी कविता म्हणतो. मी जन्मलो तेव्हा जातक मांडलं. तुम्ही सगळे ऐकणारे चांगले कलेच्या क्षेत्रातली मंडळी आहात. तुम्ही काय नुसतं फोटोग्राफी काढणारे किंवा रंगवणारे, रंग कालवणारे लोक नाही आहात. तुम्हाला काहीतरी वेगळी आतली समज आहे, म्हणून मी हे ऐकतो. मी जन्मलो तेव्हा जातक मांडलं, तर आम्हाला तर आयुष्यभर याला मृत्यूचे भय आहे, म्हणून काळजी घ्या म्हणाले. तेव्हापासून मी उठणं लावतो. मग ऑफिसला पण सगळे मला खूप जपायचे. लोकांना कसं बालपणी खस्ता खाल्ल्या की आत्मचरित्र लिहायला मजा येते, आत्मचरित्र लिहायला मजा येते. आमच्या बाबतीत असं काहीच नाही. लोकांना चड्डीच नसते, आम्हाला मात्र वाळलेली चड्डी नसायची, आम्हाला मात्र वाळलेली चड्डी नसायची. मग आमचं कोण छापणार? आमच्या आयुष्यात गरिबीचा खूप प्रयत्न केला, पण काही घडायचंच नाही. पण मी शाळेत हुशार, विचारायच्या आधीच उद्याची तारीख सांगायचो. एकदा तर मी दार उघडले तर अंधारात आला. तसे सगळे घाबरले. मग माझा दाताचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं. तर ते म्हणाले न्यूरोलॉजिस्टला दाखवा. ते बिचारे चांगले होते. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात, पण बिलामुळे गैरसमज होतात. पण बिलामुळे गैरसमज होतात. म्हणाले गरम वाफ घ्या. मग मी वाफ कुठे मिळते म्हणून APMC मार्केटमध्ये गेलो. तिथे कडक चेकिंग होतं. त्यांनी वडिलांचं SSC सर्टिफिकेट आणलंय का विचारलं. आणि बायकोची जन्मतारीख विचारली. माझं अजून पहिलं लग्न पण झालं नाही. आपण कशाला दुसऱ्या कुणाच्या बायकोची जन्मतारीख सांगायची. तर तो म्हणाला, अहो या वयात लोकांची दुसरी लग्न होतात. त्याला दया आली आणि आत सोडलं तर तिथं खूप गाळे होते. मग मला करायला सांगितलं आणि सगळं नॉर्मल आहे म्हटल्यावर मी धावतच सुटलो. तरी पण धावायचा टोल भरावाच लागतो. आपल्याला काहीच झालं नाही. या आनंदात मी हत्तीवरून ब्लड शुगर वाटली. आता सगळेच विचारतात तुम्ही लग्न का केलं नाही. तर म्हणालो बायको निघून जाण्याचं भय असतं. रात्री सगळे नवरे ताचपून बघतात बायको आहे का निघून गेली म्हणून. त्यामुळे मला चांगली झोप लागते. उलट मला जाग यायच्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी. परवा तर पहाटे 3:30लाच सरकार पडलं. त्यात 10 कोटी लोक दबले. पण राज्यपाल छपरावर बसले होते, ते मात्र वाचले. फायर ब्रिगेडवाले आले पण उशिराने. मग लोक वाट पाहून स्वतःच निघून गेले. हल्ली सगळे हुशार झाले. काही घडलं की लोकांना वाटतं आता पोलीस येतील. पोलिसांना वाटतं मीडिया येईपर्यंत थांबूया. मग लोक कंटाळून निघून जातात. पण कटिंग चहावाल्याचा धंदा होतो. हल्ली बेकारी आहे. त्यामुळे सगळे एकमेकांना काही काम आहे का विचारतात. मी त्या MBA झालेल्यांना गवत काढाल का विचारलं तर अतिवृष्टीत सगळं गवतच वाहून गेलं. आमची शेती असती तर मी सगळ्यांनाच कामाला ठेवलं असतं, पण मी तर ऑफिसात असतो. मग एवढ्या खुर्च्या कुठून आणायच्या. आपलं काही दिवसासारखं नाही. रात्र पाणी घालते म्हटलं की दिवस दुसऱ्या दिवशी आपोआप उगवतो. खत वगैरे काहीच घालावं लागत नाही. सेंद्रिय की काय म्हणतात तसं. खरं तर नोकरी लागली की वेळ कसा घालवायचा म्हणून मी सगळीकडे
घड्याळं लावून ठेवले आहेत. एकदा टॉयलेटमध्ये किती वाजलेत, मग हॉलमध्ये किती वाजलेत, म्हणजे दिवसभर छान टाईमपास होतो, छान टाईमपास होतो. माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो. तो आठवडाभर चालूच राहतो. पुन्हा रविवारी पंतप्रधान येतातच, सकाळी छान गप्पा मारतात. हल्ली बोलणारं तरी कोण राहिलंय आणि ऐकणारं तरी कोण राहिलं हो. मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती आणि त्यांनी ऐकलं नसतं तर आपलं डोकंच फिरलं असतं. ऐकलं नसतं तर आपलं डोकंच फिरलं असतं. परवा मी कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो होतो. तिथं सर्वांना सांगितलं, बेकारी वाढत चालली आहे, पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल. खरं तर हे सगळं मला वेड लागायच्या पूर्वी सुचलेलं, पण वेड लागल्यानंतर लिहून काढलं. परवा जी.ए. कुलकर्णी भेटले. म्हटलं वेळ कसा घालवता, तर टी व्हीवर मालिका बघत बसतो म्हणाले. मग मात्र मला आपण शहाणे आहोत वाटायला लागलं. समाजाची समारोपाची एक कविता म्हणून कसं चालेल? पण ती आता खूप वेळ जाईल त्याच्यात. मी खरं सांगू का की कवी म्हणजे कसं हळुवार वगैरे असं म्हणतात, पण हळुवार शब्दाचा अर्थ मला हळू केलेला वार असं सांगितलं तुम्हाला. म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असं आपण कविता पाठ करत आलो. आता दिवस असे आलेत, तुझा गळा धरू का माझा गळा धरू? अहो, परवा मी विटी स्टेशनातनं घाटकोपरला चाललो होतो, तर माझ्या अंगठ्यावर त्या समोरच्या माणसाचा 2.5 इंच बुटाची टाच, कचकन अंगठा चोरगळल्याबद्ध झालं. तर मी त्याच्या अंगावर धावून जायचं ना, तेच उलटं माझ्या अंगावर धावून आलं. आपने आपका चप्पल मेरे बूट के नीचे क्यों डाला? असा वेड्यांचा कारभार आहे. अहो, तिळगुळ देताना आमच्या इथं मारामारी झाली, तुम्हाला सांगतो. एका गटाचे लोक तिळगुळ द्यायला दुसऱ्या गटाकडे गेले, म्हणे तिळगुळ घ्या, गोड बोला. तो म्हणे तिळगुळ ठेवायचा, चालू पडायचं म्हणून, गोड बोला कोणाला शिकवता म्हणून. असं एकमेकांच्या अंगावर डोकं फिरल्यासारखं लोक झालेत. खरंच सांगतो, म्हणजे तुम्हाला इतकं. एका मुलीला मी विचारलं, म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? तर ती उठून उभी राहिली, म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात, त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. मुलांनाच आश्चर्य वाटतं बघा. म्हणजे त्या पूर्वी कसं 13 भागात मालिका संपायची सह्याद्री, पण नंतर ते एकता कपूर वगैरे 2.5 वर्षे संपली तरी मालिका चालूच असते. आणि ते काय एका लग्नावर भागत नाही, 2-3 लग्न करावीच लागतात. हां, बरोबर आहे. 3 लग्न. आपलं एक लग्न ठरणं मुश्किल. खरंच सांगतो, माझं लग्न ठरलं, मी रस्त्याच्या मधनं चालत होतो काही दिवस, आभाळाला हात लागल्यागत वाटतो, तुम्हाला सांगतो. खरंच असं म्हणजे मला माणसं पण अशी भेटली. मी माझी पत्रिका घेऊन तात्यांकडे गेलो. तात्या म्हणलं ही घ्या पत्रिका. तो म्हणे कसली रे पत्रिका? म्हणलं माझं लग्न ठरलं. ते म्हणे तुझं कसं काय लग्न ठरलं म्हणून? आता म्हणजे काय काय माणसं भेटतात बघा. स्वागत कसं, तुझं कसं काय लग्न ठरलं? अशी माणसं भेटली हो आयुष्यात. मी काय पाडगावकरांसारखं लिहिणार हो तुम्हाला सांगतो आता. तर ते म्हणजे तेवढ्यात त्यांना एक पेढे घेऊन एक माणूस आला. तर म्हणे हा घ्या पेढा का तात्या. तो म्हणे कसला रे पेढा? तो म्हणे मला नातू झाला म्हणून. ते म्हणे हल्ली कुणाला काय होईल काय सांगतायत. हे असेल. मी अशा लोकांमध्ये वावरलोय तुला सांगतो. म्हणजे हे मी असं बोलतो. माझी मोठी मुलगी मॅनेजमेंट केलंय. ती म्हणली बाबा तुम्ही असं बोलता, तुम्हाला वृद्धाश्रमात पण हकलून देतील म्हणून. काय मुलीच्या सदिच्छा आहेत बघा. म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्कीच, तिथं तरी सुखानं राहा, तिथनंही हाकलून देतील म्हणून. आणि धाकटी मुलगी तिच्या पुढची ती म्हणते अशोक नायगावकर आमुचे फादर, अशोक नायगावकर आमुचे फादर, आलिया भोगासी असावे सादर. हे सगळे तिचे आहेत ओळी 2. हो, ती म्हणते बाबा याचं रॉयल्टी मला दिली पाहिजेत तुम्ही. असं सगळं आहे. आता मुंबई शहरात आहे आपण, म्हणून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. तुम्ही वेस्टर्न लाईनवरचे लोक बरेचसे आहेत, तुम्हाला राग येईल, पण सत्य सांगणं हे कवीचं कर्तव्य आहे. तुला सांगतो
की या ज्योतिबा फुले, शाहू महाराज सगळं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सगळं, तरी पण या शहरामध्ये अजून विषमता आहे. तुम्हाला सांगतो, हे मी अनुभवलेली आहे. तुम्ही एखाद्या माणसाला विचारलं तुम्ही कुठे राहता, तो म्हणतो वेस्टर्न. म्हणून वेस्टर्न असो ना, त्याची वर जाते म्हणजे अमिताभ असा राहतो आणि त्याच्या पिछाडीला हा राहतो की काय, बरोबर. दुसऱ्या माणसाला विचारलं तुम्ही कुठे राहता, सेंट्रल. म्हणजे असं गेला बाजार, कांजूरमार्ग, भांडूप असं कुठेतरी राहतो बा. मला विचारलं नायगावकर तुम्ही कुठे राहता, म्हटलं चेंबूर. हार्बर म्हणजे कचऱ्यात राहतो की काय असं बघतात. तुम्हाला सांगतो, हार्बर म्हणजे कचऱ्या पट्टीत राहतात असं अजून ट्रीट करतात. खरंच हार्बर म्हणजे गोवंडी काय, नामुक काय सगळं तिथे, चुनाभट्टी वगैरे असं सगळं. वेस्टर्नचे लाईन काय शार्प असतात डोक्याने, IQ लेवल. म्हणजे तुम्हाला घडलेला अनुभव, मी जेव्हा 71मध्ये मी मुंबईला आलो आणि प्रबोधनला कार्यक्रम होता बोरिवलीला, मी तिकडनं चेंबूरवरनं रिक्षानं आलो आणि फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं. म्हणजे एवढं फर्स्ट क्लासचं तिकीट म्हणजे काय, तर मला काय वाटलं की फर्स्ट क्लासचं तिकीट काढलंय म्हणजे TC असं उतरून आपल्याला आत नेऊन बसवतो वगैरे. आता मला गावाकडनं आलेलं फर्स्ट क्लास एवढं 7 पट किंमत त्याची, ते 5-6 पट तरी असतं ते. तर ती कसल्या गाड्या, सगळ्या गाड्या भरून गेलेल्या, कसलं फर्स्ट क्लास. शेवटी मला चढावंच लागलं, मलाच लोकांनी आत चढवलं तुम्हाला सांगतो. आणि मग कार्यक्रमाला उशीर झाला तर ते आयोजक तिथे प्रबोधन बोरिवलीचे म्हणाले का हो म्हणे एवढा उशीर झाला. म्हटलं काय हो सांगू, अंधेरी आल्यासारखं झालं. तर ते म्हणे अंधेरी ईस्ट का अंधेरी वेस्ट म्हणून वगैरे. हे मुंबईच्या बाहेर कळत नाही आणि मुंबईतच सांगावं लागतं असा सगळा भाग. तर एकच कविता ना, 2 कविता चालतील अजून. मी विचारते आयोजकांना, चालतील ना 2 कविता. नाही नाही आता समारोप करूया ना आपण. हां चालेल. पण त्याच्या आधी एक आईची कविता म्हणतो. माय तूच असतेस घर, स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर. स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर. चिकण मातीनं लिंपलेल्या धाब्याच्या घराशी वाट्यावर मीठ मिरची वाटत कधी जोत्यावर घट्ट उभी असतेस. त्याला जी प्लिंथ म्हणतात ना तुम्ही, त्याला आम्ही गावाकडं वाड्याकडं जोतं म्हणतो. जोत्यावर घट्ट उभी असतेस चांदईसारखी, कौलारू श्वास घेत. कौलाच्या मध्ये एक अशी स्पेस असते, त्याच्यातनं घरं श्वासोच्छ्वास करतात असं वाटतं. शौरारू श्वास घेत अथवा पावसाळ्यात पत्र्याच्या ताडताड वाजणाऱ्या घरात पाखडतेस पोरकिड्यांना राठ हातांनी. या ओळीचा उल्लेख आईवर लेख लिहिताना त्या आपल्या मासिकामध्ये सुशीलकुमार शिंदेनी या ओळीचा उल्लेख केला होता माझ्या. तुम्हाला सांगतो, तू कुठेही सामावतेस रो हाऊसमध्ये गुंठ्यावर मोकळी ढोकळी आकाश न्याहळत, कृतज्ञतेची सावली होऊन तू असतेस अग्निहोत्री. भाकरीचा न संपणारा वसा घेत तव्यासारखी जाळ रिचवत. तव्यासारखी जाळ रिचवत तुझ्या हातानं असते 1000 भाकरींची ऊब. तुझ्या हातानं असते 1000 भाकरींची ऊब. माय आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो, आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो. आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत. खानदेशकडे ते तुमचा कळणा करतात, ज्वारी उडीद वगैरे सगळं. तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत. तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण, तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण. तुझ्या तू स्निग्ध तेलासारखी पसरतेस भाकरीवर. आम्ही कृष्ण पक्षी तुझ्या भाकरीचा चंद्र गिळतो तिथी होऊन. तुझ्या भाकरीचा चंद्र गिळतो तिथी होऊन. माय खरंच तुझे तिखट गोड लागते. तू कान धरावास, रागे भरावेस, धपाटा घालावा पाठीत आणि धुसमुसावे तुझ्या पदरात. गालावरून तू बोटे मोडावीस निघताना आणि आयुष्याच्या पदरात तुझी भाकर चघळत बसावं. आयुष्याच्या पदरात तुझी भाकर चघळत बसावं. आता हे असं की म्हणजे मी महिलांच्या गौरवपर अशी खूप कविता लिहिल्या, पण त्या कविता मी नोकरीत असताना
गैरसमजापोटी कविता लिहिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो. मी जेव्हा रिटायर VRS घेतली त्यावेळेला सत्य काय असतं ते मला समजून चुकलं तुम्हाला सांगतो. आणि त्याच्याही कविता आहे तुम्हाला सांगतो. आणि असं की सकाळी जसं हे सगळे लोक आपण पांढरी हाफ पॅन्ट, पांढरा टी शर्ट, पांढरे सॉक्स घालून सगळे लोक जॉगिंगला बाहेर पडतात कॅलरी जाळायला. अरे खायचं कशाला एवढं तुम्हाला सांगतो. हां, थोडं कमी खावं ना 50 उलटल्यावर. ते सगळे कॅलरी जाळायला बाहेर पडतात आणि ते एकमेकांना 2 बोटं दाखवतात. आपल्याला वाटतं यांना 2 मतं पडली किंवा यांना काय, यांचं काय V फॉर व्हिक्टरी असं आहे की काय. पण त्याचा अर्थ V फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट, V फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असा आहे. त्याच्यावरही मी 2 ओळी लिहिल्या होत्या. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, काही पिण्यात गेले, काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. परवा ते म्हणले पुण्यात जाऊन पिण्यात गेले म्हणून वगैरे. काय पुणेकरांच्या बुद्धिमत्तेबद्दल वर्णन करावं. इथं कुणी आहेत का पुणेकर मला वाटतं. हां, अरे वा वा. पुण्यासारखी कोण आहेत म्हणलं. अच्छा, तर पुण्यासारखी बुद्धिमत्ता मला जगात कुठे बघायला मिळाली. खरंच सांगतो. म्हणजे मी जेव्हा पुण्याला जातो ना तेव्हा मी रिकामी बाटली घेऊन जातो आणि याचं पाणी भरून घेऊन येतो मुठेचं. पण तरी माझ्या बुद्धीमध्ये अजून फरक पडला. खरंच सांग. म्हणजे अहो ते कार्यक्रम झाला, रात्र उशीर झाला. तुमच्या बालगंधर्वला कार्यक्रम, चितळ्यांचं दुकान बंद झालं आणि पुण्याला जाऊन आलेला माणूस त्यानं जर बाकरवडी नाही आणली तर त्याला परत पाठवतात. पूर्वी जेव्हा तो एक्सप्रेसवे झाला तेव्हा तिथं पाटी असायची पनवेलच्या तिथं याच्या तिथे की बाकरवडी शिल्लक आहे, बाकरवडी संपली म्हणून. बाकरवडी संपली असलं की आपली गाड्या ज्या आहेत त्या परत फिरायच्या. तुम्हाला सांगतो इतकं त्या बाकरवडीचं महत्त्व होतं. मी सकाळी उठून त्या चितळ्यांच्या डेक्कनवरच्या दुकानात गेलो. शटरवर गेल्याबरोबर म्हटलं अर्धा किलोच्या 2 पॅक द्या बाकरवडी. ते म्हणे देतो ना, पण आधी लाईनीत उभे राहा. अहो म्हटलं मी एकटाच आहे दुकानात. एकटा असलं तरी लाईनीत उभं राहावं लागतो. इतकं स्ट्रिक्ट तुम्हाला. आणि आग्रह तर इतका तुम्हाला सांगतो. मी 92 सालापासून जातोय प्रत्येक वेळी. पुढच्या वेळेला आलात ना जेवायलाच यायचं म्हणून वगैरे. अशा सगळ्या गोष्टी काय सगळ्या. म्हणजे त्या पूर्वी कसं पानं वाढायचं वगैरे. मग ते बायकांना उजवी बाजू डावी बाजू वाकून सगळं मीठ वाढा, याची चटणी वाढा, पापड वाढा. मग ते आणि मग म्हणून ती पण टेबल आली तरी वाढायला माणसं मिळेनात. बरोबर. महाराष्ट्राचा प्रॉब्लेम काय आहे. लोकसंख्या वाढल्यामुळं कामालाच माणसं नाही मिळत. बरोबर आहे की नाही. बघा इस्त्रीला माणूस तिकडनं UP-मधनं आणावा लागतो. इस्त्री करायला माणूस UP-मधनं. इस्त्री करणं फार मोठं. JJ मध्ये सुद्धा डिप्लोमा नाही आहे इस्त्री करायचा. बघा तुम्ही कुठेच इस्त्री कशी करवतात हे शिकवत नाहीत आपल्याकडे. त्यामुळे आपल्याकडे सगळे तिकडचे लोकच येऊन. म्हणजे मी पावसला गेलो रत्नागिरीचे तिथे. या माणसाला विचारलं काय रे तू कुठला. तो मला मैं झारखंड से आया हो. त्या आंब्याच्या कलमांची राखण करायला झारखंड म्हणून माणूस मागवावा लागतो. असं सगळं हे आहे. तर ते मग वाढायला पण माणसं मिळवणार. म्हणून आता ती असं काउंटर बफे सिस्टीम असते. आणि बफे सिस्टीम आली तेव्हा मी असं आपल्याला सुरुवातीला आपण गेलो म्हणजे कसं एक ठिकाणी लाईन लावून असं थोडं थोडं घेतो. सगळे लोक बघत असतात ना तुम्ही त्यानं किती घेतलं, तू किती घेतलं ते बघ ना, त्यानं किती. ते असं असल्यामुळे मी आपल्या 2च पुऱ्या असं थोडंसंच ते तुमची अंगूर बासुंदी का काय वगैरे असं घेतलं. पण ते घेऊन आलं ना की 2 मिनिटात संपतं होते तुम्हाला सांगतो. आणि मग पुन्हा मध्ये लाईनीत उभं राहावं लागतं. ते दोन्हीकडचे लोक अशी नजर देतात तिरकी. बघा तुम्ही मध्ये घुसायला गेलं ना ते सगळे लोक नजर देतात. मला असं अपमान झालेला आवडत नाही तुम्हाला सांगतो. जेवण कुणाच्या घरचं नजर कोण देत आहे तुम्हाला सांगतो. म्हणून मी एकदा अनुभव आल्यानंतर मी सुरुवातीला 7 पुऱ्या अशा घेतो तुम्हाला सांगतो. 2 वाट्या श्रीखंड किंवा बासुंदी भरून घेतो सगळं तुम्हाला. आणि असा ढीग झालेलं ते बिर्याणी वगैरे असं घेतो. आणि शेवटी ते पापड असा तुम्ही बरोबर त्या याच्यात ठेवता ना शेवटच्या घमेल्यात तो ठेवायला. आणि तिकडचा तो पेडेस्टल फॅन आयाला. माझे गेल्या 10 वर्षात 3 पापड उडाले तुम्हाला सांगतो.
म्हणून तो पापड घेतल्याबरोबर त्याच्यावर मी वजन ठेवतो, म्हणजे तुमचा वडा वगैरे काहीतरी ठेवतो. हे सगळं हे इतरांच्या कवितेमध्ये हे मिळणार नाही तुम्हाला. इतरांनी जीवनावश्यक कविता लिहिल्यात, माझी जेवणावश्यक कविता आहे, कोणी नाही लिहिलं. आणि ते सगळं भरून घेतलं ना, तुम्ही किती जिम्नॅस्टिक तळवलकर वगैरे केलेलं असलं तरी ते एवढं 1.5-2 किलोचं 50 नंतर हातात नाही, दोन्ही हातात नाही भरवत. बरं दोन्ही हातात जर तुम्ही ती डिश केली, बरं जागा मिळत नाही, टेबलं सगळी बघा तुम्ही, महिला नेहमी ती टेबलं ऑक्युपाय करतात. 2 महिला तिथे पर्स ठेवून जातात आणि 3 महिला आणायला जातात, बरोबर. खुर्चीवर पर्स दिसलेला की म्हणायचं आपल्याला जागा मिळणार नाही. हे सगळं असं सगळं तर ते ठेवायचं कुठे. बरं आपण जनावरं कसं ते गव्हाणीमध्ये तोंड घालून दोन असं असं खाऊ शकतात, आपण गाई म्हशींसारखं खाऊ नाही शकत, बरोबर आहे की नाही. म्हणजे माणूस जनावरासारखा वागू शकतो पण जेवू नाही शकत, बरोबर आहे की नाही. असं सगळं तर ते पुण्याला असं गेलो ना, तर असं खडक्कन ओपन केलेला तो ॲल्युमिनियमचा स्टँड गळ्यात अडकवला आणि त्याच्यावरती ते प्लेट ठेवली, वाट्या ठेवल्या, दोन्ही हात मोकळे. तुम्हाला सांगतो असं ते त्या नवऱ्या मुलाकडच्या महिला सगळ्या फिरतायत आणि ते कसं संध्याकाळी मैदानात कसं तो भेळपुरी पाणीपुरी शेंग तो मध्ये मडकं ठेवलेलं असतं भिस्तवाचं, तो फिरतो ना, तसं ते शूटिंग चाललेलं त्यांचं. मला इतकी गंमत आली तुम्हाला सांगतोय, असं मी कुठेही बघितलं नाही. पुण्याला तुम्हाला सांगतो, म्हणजे मी कुठेही गेलं ना तर त्या देशपूजा गणपती तिथं तुम्ही कुठले मोठे काय अगदी कंपनीचे कन्सल्टंट असा MD झालेले असा किंवा सेट नेट केलेले प्रोफेसर, पुण्यामध्ये तुम्ही बावळट ठरता. तुम्हाला आपल्याकडं मुंबईत कसं उजव्या बाजूनं वाहनं येतात, डाव्या बाजूनं, पुण्यात कुठून काय येईल काय सांगता येत नाही. खरंच सांगतो. तर मी अशी पिशवी घेऊन उभा, आणि पिशवी का ठेवतो मी, आपण कुणाकडेही गेलं तर ते आपल्याला, आता मला जाताना पण काहीतरी देणारच नाही, हे तुम्हाला सांगतो, बरोबर आहे की. म्हणजे तिनं द्यावं असं माझं मत नाही आहे, तुम्ही गैरसमज करून देऊ नका, पण तिला जर काही द्यायचं असेल तर उगाच पिशवीचा खर्च कशाला. म्हणून मी दिवाळीमध्ये 2 पिशव्या खिशात ठेवतो नेहमी. आपला त्रास इतरांना होता कामा नये, खरंच सांगतो. 2 पिशव्या खिशात असं मी. तर त्यांनी माझी पिशवी घेतली आणि तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का, म्हणे 1 रुपयात रस्ता क्रॉस करून देतो मी. काय मला वाटलं प्रत्येक सिग्नलला अशी माणसं आहेत की काय. त्यांनी व्यवस्थित मला असं कुठेही रिक्षा माझ्या पायावरनं नाही किंवा शर्ट फाटला नाही वगैरे, पलीकडे गेल्याबरोबर 1 रुपया काढून दिला. म्हटलं हा घ्या 1 रुपया, म्हणे 2 रुपये झाले. म्हटलं एवढ्या वेळात कसं काय रुपयाचं 2 रुपये झाले. तर म्हणे मी आता उलटा परत जाणार ना, एम्प्टी रिटर्न जाणार म्हणून. हे जे काही लॉजिक आहे, बुद्धिमत्ता आहे. मी इतर ठिकाणी कुठे जग फिरलो, फक्त ऑस्ट्रेलियात जायचं बाकी आहे तुम्हाला सांगतो, पण सगळं जग फिरलेला माणूस आहे मी गेली 20 वर्ष. पण पुण्यासारखी बुद्धिमत्ता, पण त्याच पुण्यामध्ये शनिवारवाड्यावर माझा कार्यक्रम होता. तर म्हटलं पुणेकर बुद्धिमान असले तरी मुंबईसारखी माणुसकी मी कुठेही बघितलेली नाही. तुम्हाला तुम्ही टाळ्या वाजवत आहे, ते लोक असे अंगावर आले, ते म्हणे एवढी वर्षे येत आहे, चांगलं छान गुच्छ, छान शाल आणि मानधनाचं पाकिट घेऊन जाता, तुमचा हात मोडला का पाय मोडला. म्हटलं हे पहा माझं संपलेलं नाही, तिथंच उभे राहावा, तिथंच उभे राहावा. म्हटलं ते म्हणे काय म्हणून. म्हटलं मुंबईची माणुसकी म्हणजे तुम्ही उभ्या अवस्थेमध्ये तुम्हाला चक्कर आली, फीट आली, तरी तुम्ही 1 तास खाली पडू शकत नाही, प्रवास करू शकता. ते म्हणे हे कसं काय. म्हटलं बोरिवली असो, डोंबिवली असो, कल्याण असो, तुम्ही लोकलमध्ये आत गेल्यानंतर तुम्हाला चक्कर फीट आली तरी सगळे लोक तुम्हाला दाबून धरतात, खाली पडू देत नाहीत. त्यांनी मला नमस्कार केला, तुमची माणुसकी तुमच्याकडेच राहू द्यात. हे काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेलेवरनं निघालं, पण मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. आणि तुम्हाला सांगतो, मला जे असं की आपण जे हळुवार नाजूक वगैरे म्हणतो, हे साफ खोटं, महिलांइतकं क्रूर या जगात काहीच नाही. सत्य सांगणं हे कवीचं कर्तव्य आहे. तुम्हाला सांगतो, भले मला हाकलून दिलं तरी चालेल, मी तुम्हाला सांगतो सत्य सांगत आलेत सगळे लोक, तुम्हाला सांगतो सगळे कवी. तर त्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, आपल्याकडे काय असतं, एक बॉलपेन असतो,
महिलांकडे बघा, लाटणं, उलटणं, झारा. बघा मी काय खोटं बोलतोय का? आपण काय, आपल्याला मेथीची जुडी असते निवडायला दिली तर आपण ती फिरवतो, त्याला एक बारीक सुतळीची गाठ असते, आपण ती सोडायचा प्रयत्न करतो, नाही सुटत. आपल्याला घाई नसते कधी, पुरुषांना कुठल्याही कामाची घाई नसते, आपण ती फिरवतो. महिला बघा ती असं बघतात आणि फक्त दोन्ही बोटावर खसकन तोडतात. कलात्मकता नाही. भले प्रदर्शन भरवलेलं असेल पण कलात्मकता नाही. तुम्हाला सांगतो की आपण बघा, आम्ही ती मेथीची काडी काढल्यानंतर हे पान तोडू का, हे पान तोडू, आणि मुळात जे निसर्गानं तयार केले ते का तोडायचं? जे निसर्गानं दिलंय ते का तोडायचं? महिला बघा, पानं एकीकडे, काड्या एकीकडे, 10 मिनिटात त्या मेथीची वाट लावून टाकतात. तुम्हाला नारळ कथा खोवतायत बघितलं असेल तुम्ही. बघा तुम्ही, हृदय खोवतायत असं वाटतं, हृदय खोवतायत असं वाटतं. खरंच सांगतो, मला नारळ खोवायला सांगितला. आता इथे कसं कार्यक्रमामध्ये माझी मान वरती असते अशी, पण घरी आपली मान खाली असते की नाही, असं. मला ती वाटी मला खोवायला सांगितली, मी घेतली वाटी हातात, पण विळीवर कसं बसायचं माहित नाही, विळीवर उलटा बसलो मी, तुम्हाला सांगतो. आता सगळा भाग त्या स्वयंपाकघरामध्ये. आणि सुरुवातीला लग्न झाल्यावर 2-3 महिने कसं स्वर असतो, चहा घ्या. हं, काय स्वर असतो तुम्हाला सांगतो, चहा घ्या हं, असं कुठला. आणि 25 वर्षानंतर चहा घ्या हं, गॅस रिकामा नाही. आणि रामूला चहा देताना, रामू चहा घेओ, वाफ निघून जाते म्हणून. कारण रामू निघून गेला तर दुसरा रामू मिळणं कठीण असतं. नवऱ्यानं डोक्यात राग घातली, सगळे नवरे 4:30ला बोंबलत घरी परत येतात, कारण बिन साखरेचा चहा बाहेर कुठेही लवकर मिळत नाही. तुम्हाला सांगतो खरंच असं सगळं त्या स्वयंपाक सगळं बदलतं हो. तुम्हाला सांग म्हणजे, अहो मला वाटलं शुद्धलेखन काढायला सांगते की काय, हो म्हणे त्या मटक्या भिजत टाकल्यात, शाळेत कामावर जाताना मटक्या भिजत टाकल्यात, 3दा पाण्यातनं काढून निथळून त्या फडक्याला घट्ट गाठ मारून त्याच्यावर एक वजन ठेवा, नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं. हसू नका तुम्ही. हां, जे हसतायत त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्रास होणार आहे. तुम्हाला सांगतो, माझा शाप आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. असं सगळं तर ते त्याच्यावर वजन ठेवा असा सगळा भाग. तर हे सगळं त्या स्वयंपाकघरातली ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी या कवितेत मांडल्यात. माझा असा चॅलेंज आहे की महिला वर्ग ही कविता लिहूच शकत नाही, त्यासाठी हळवा हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो. गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. बघा कसं दुधी हलवासाठी तो कवळा दुधी भोपळा आणतात. बघा आपण कसा बाजारात गेलं तर ते त्याच्यावर बारीक लव असते बघा, हात फिरवतो की नाही. महिला बघा तिथं त्या देठाच्या तिथे नख खुपसून बघतात. तुम्हाला हे माहीत नाही, कारण बाजारात तुम्ही बलतीकडे बघत असता. तुम्हाला सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते आहे, शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जात आहे वांग, हे भाजलं जात आहे वांग, निथळत आहे त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं बघा एकदम. एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हालाही भरून येईल. तुम्हाला सांगतो, साधं सुधं नाही, तेल बिल चोपडून वांग भाजतात हो. तुम्हाला सांगतो किती क्रूर, किती क्रूर. मला वांग भाजायला सांगितलं, मी आपलं आपण एक तर हळवार, त्यात मी कवी डबल हळवार हो. तुम्हाला सांगतो, डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलो, वांग निघून गेलं, हात भाजला. तुम्हाला सांगतो, माणसाच्या दुःखावर अनेकांनी कविता केल्यात, माऊलींपासून अगदी आत्ताच्या संदीप खरेपर्यंत अनेकांनी कविता लिहिल्यात. पण दुधी भोपळा वांग याची वेदना मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे. तुम्हाला सांगतो असं म्हणजे, परवा तर कुणीतरी म्हटलं की जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर असं कोणीतरी म्हटलेलं होतं. तडतडते मोहरी हा अखेरचा फडफडाट, कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. बघा चिवड्यासाठी कसं फोडणी करतात, बचकाभर कडीपत्ता टाकतात, ते कसं फडफड फडफड फड असा आवाज येतो की नाही तुम्हाला सांगतो. आणि आपल्याला काय वाटतं
फुलपाखरं तडफडतायत हो वाटतं. फुलपाखरं इतका आपला नाजूक जीव असतो, फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं. आणि ही बाई त्या बाईला म्हणते, काय छान तापलाय घाणा म्हणून, काय छान तापलाय घाणा असं म्हणतात. अरे तुम्हाला सांगतो कसल्या समानतेच्या गोष्टी करता तुम्ही. तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजरं, पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्वहारा बनली आहे कोय, वरवंट्याखाली चिरडते मीठ मिरची, आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय. चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहे गहू. लाही लाही होते मक्याची ज्वारीची. भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत, पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत, वस्त्र उतरवली जात आहेत. दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी, आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जात आहे जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय, हे काय चाललंय. पण ही कविता ऐकल्यानंतर इथं उपस्थित महिला वर्गाला असं वाटेल